नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर यंदाची वटपौर्णिमा आहे 29 जून, वार आहे सोमवार. या दिवशी आता वटपौर्णिमा आली म्हटलं की प्रत्येक महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे कोणत्या रंगाची साडी आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण घालाव्या, कोणते शुभ रंग आहेत साडी आणि बांगड्याचे, असा सतत प्रश्न हा पडत असतो. त्यामुळे मग काय करायचं आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला जी आहे तर ती 16 शृंगार करूनच पूजा करत असते. या दिवशी आपण काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. आता काचेच्या बांगड्या घालत असताना कोणत्या रंगाच्या घालायच्या आहेत, आपण लाल रंगाच्या, हिरव्या रंगाच्या बांगड्या मग तुम्ही घालायच्या आहेत. त्यामध्ये फक्त सफेद किंवा मग काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत. तर साडी म्हटलं तर साडी कोणत्या रंगाची घालायची आहे, साडी पण तुम्ही लाल रंग, हिरवा रंग, गुलाबी, जांभळा, तुमच्याकडे जो रंग असेल त्या रंगाची तुम्ही साडी घालून वटपौर्णिमा साजरी करू शकता. साड्यांमध्ये फक्त पांढरा आणि काळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. सुवासिनींचा मान जो आहे तर तो लाल, हिरवा या रंगांना जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून मग हे रंग परिधान करूनच वटपौर्णिमा साजरी मग करायची आहे. श्री स्वामी समर्थ.